पंचामृतापैकी द्वितीय अमृतकडे वळतो। द्वितीय अमृत महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसी या सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास। अध्यक्ष महोदय, काल 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। राष्ट्राची प्रगती ही महिला सक्षमीकरणाच्या आधारे ठरवली जाते। त्यासाठी आम्ही चौथे सर्वसमावेशक महिला धोरण घोषित करणार आहोत। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, लाडकी लेक मी संताची, मजवरी कृपा बहुतांची। मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल। पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता चौथीत 4,000 रुपये, 6वीत 6,000 रुपये, 11वीत 8,000 रुपये अनुदान दिले जाईल। लाभार्थी मुलीचे वय 18 पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख त्या ठिकाणी देण्यात येतील। अध्यक्ष महोदय, महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवास तिकीट दरात सरसकट 50% सवलत देण्यात येईल। महिला खरेदीदाराला निवासी घटकाच्या खरेदीत मुद्रांक शुल्कामध्ये 1% सवलत देण्यात आली आहे। सध्याच्या अटीनुसार 15 वर्षापर्यंत महिलेला पुरुष खरेदीदारास निवासी घटकाची विक्री करता येत नाही। सदर अट शिथिल करण्यात येईल। तसेच महिलांना अन्य करात सवलतीची घोषणा भाग 2 मध्ये मी करणार आहे। बचत गटांच्या माध्यमातून 37 लाख ग्रामीण महिलांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत। बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये बांबू क्लस्टर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापुरी चप्पल क्लस्टर हे विकसित करण्यात येईल। केंद्र शासनाने अर्थसंकल्पात घोषित केल्याप्रमाणे मुंबई येथे युनिटी मॉलची स्थापना करण्यात येईल, ज्यामध्ये बचत गटांना जागा देण्यात येईल।